गुरुपुष्यामृत योग. नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आपण आज जाणून घेणार आहोत एक अत्यंत शुभ आणि दुर्मिळ योग, गुरुपुष्यामृत योग. गुरुपुष्यामृत योग म्हणजे काय? भारतीय ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा गुरुवार आणि पुष्य नक्षत्र एकाच वेळी येतात, एकाच दिवशी येतात, तेव्हा तयार होतो गुरुपुष्यामृत योग. यालाच गुरुपुष्यामृत योग असेही म्हणतात. हा योग इतका चांगला, इतका शुभ मानला जातो की या दिवशी सुरू केलेले कार्य दीर्घकाळ टिकणारे असते. या दिवसाचे महत्त्व आणि वैशिष्ट्य. पुष्य नक्षत्राला नक्षत्रांचा राजा मानले जाते आणि गुरुवार हा बृहस्पतीचा वार असल्यामुळे या दिवशी ग्रहांची स्थिती अत्यंत सकारात्मक असते. म्हणूनच हा योग वृद्धी, समृद्धी आणि यश देणारा मानला जातो. या दिवशी काय करावे? या दिवशी केलेली कामे अत्यंत शुभ मानली जातात. या दिवशी सोने, चांदी किंवा दागिने खरेदी केले जातात. नवीन व्यवसाय किंवा गुंतवणूक सुरू करणे चांगले असते. घर, जमीन किंवा वाहन खरेदी करणे चांगले असते. नवीन शिक्षण किंवा नवीन कौशल्याची सुरुवात करणे हेही या दिवशी चांगले असते. तसेच या दिवशी भगवान विष्णू किंवा माता लक्ष्मी यांची पूजा केल्याने घरात सुख, समृद्धी आणि धनवृद्धी होते. या दिवसाचे धार्मिक महत्त्व. हा योग अमृतसिद्धी योगासारखा प्रभाव देतो. म्हणजे या काळात सुरू केलेले कार्य निर्विघ्नपणे पूर्ण होते आणि दीर्घकाळ लाभ देते. या काळात काय टाळावे? जरी हा योग अत्यंत शुभ मानला असला तरी विवाहासाठी हा दिवस योग्य मानला जात नाही. मोठ्या मंगल कार्यासाठी पंचांग पाहणे आवश्यक असते. वादविवाद आणि नकारात्मकता टाळावी. मित्रांनो, गुरुपुष्यामृत योग हा आयुष्यात सुख, समृद्धी, यश घेऊन येणारा खास दिवस आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.